नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आज देखील बुलिश मोमेंटम पाहायला मिळाला. मार्केट छोटंसं गॅप डाऊन झालं, इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केला आणि आजची देखील मार्केटची जी क्लोजिंग आहे ती इंट्राडे हायला आहे. आणि लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर पाहिले आपण, तर लास्टच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जी प्राइस ॲक्शन बघायला मिळते ती बॉटमपासून सुरुवात होतीये, इंट्राडे हायला बंद होती. बॉटमपासून सुरुवात होती, इंट्राडे हायला बंद होती. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक सपोर्टवरनं आपल्याला एक बाईंग बघायला मिळते. ओके, आता लगातार 3 दिवस मार्केटमध्ये काही प्राइस ॲक्शन बघायला मिळाल्या. आज जर बघितलं तर मार्केटची ओपनिंग होती ती निगेटिव्ह होती आणि ओपनिंगवरती मार्केट निगेटिव्ह साईडला सस्टेन झालं आणि मार्केटने तिकडनं परत एक बुलिश मोमेंटम दाखवला. सो काहीसे पॉझिटिव्ह सिनारिओ आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. उद्या जर बघितलं तर बुधवार आहे, 2 एक्सपायरीच्या मधला दिवस आहे. काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायला मिळू शकतो, म्हणजे मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आता मार्केटमध्ये जर बघितलं तर मोमेंटम मोठे मोठे होतात. ते ज्या पद्धतीमध्ये इंडिया विक्स आहे, साधारण जर बघितलं तर आज 3% डाऊन झालाय, परंतु तो 24च्या आसपास आहे. तर 24च्या आसपास इंडिया विक्स म्हणजे देखील तो थोडासा हायर साईडलाच आहे. त्यामुळे जो मार्केटचा जो ॲव्हरेज मोमेंटम आहे, जो आपल्याला 15-18 या वीक्समध्ये जो निफ्टीचा ॲव्हरेज मोमेंटम असतो तो 180, 200, 250 असं बघायला मिळत असतो ॲव्हरेजली जर बघितलं तर. तो आत्ता जर बघितलं इंडिया विक्स 24-25च्या आसपास आहे. तर तो ओव्हरऑल जर आपण इंट्राडेची कॅन्डल जर मोजली तर तो साधारण 350-400 असं बघायला मिळतं. त्यामुळे थोडंसं जरी कन्सोलिडेशन जरी झालं तरी थोडीफार मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये आत्ताच्या पद्धतीने जे मार्केटची मोमेंटम आहे त्याच्या कम्पेअरला थोडंसं स्लो आपल्याला बघायला मिळू शकतो. आता लगातार 3 दिवस मार्केटने जे अप ट्रेंड दाखवलाय, आता उद्या हा अप ट्रेंड कंटिन्यू होतोय का, काही सपोर्ट लेवल ब्रेक करून मार्केट थोडंसं पुलबॅक घेतंय, की काय रेंज बनते मार्केटची. ओव्हरऑल चार्ट पॅटर्न आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवरती काय बघायला मिळतोय 3 इंडेक्समध्ये. ओके, आणि त्याचबरोबर छोट्या टाइम फ्रेमवरती काही स्विंग बघायला मिळतात. ते ह्याचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे शक्यतो निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा जो ॲनालिसिस आहे तो तुम्ही संपूर्ण बघा. तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतात की ह्या लिहून ठेवायला पाहिजे, नोट करून ठेवायला पाहिजे, त्या गोष्टी नोट करून ठेवत जावा. तुमचे काही डाऊट असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असेल, जुने असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड आता आपल्याला बुलिश बघायला मिळत आहे. आता जेव्हा चार्टवरती काय प्राइस ॲक्शन बनली आहे, डिस्कस काय केलं होतं कालच्या ॲनालिसिसमध्ये ते पण थोडंसं समजून घेऊया. आणि उद्या आपल्याला काही प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते, याचं देखील सविस्तर ॲनालिसिस करूया. ओके, तुमच्या समोर जर बघितलं तर हा 5 मिनिटाचा चार्ट आहे, निफ्टीचा 5 मिनिटाचा आहे. बघा, काल आपण काय बघितली होती लेवल, 23,000ची लेवल. डाऊन साईडला काय लेवल पाहिली होती, 22,883ची लेवल. हा एक काहीसा नो ट्रेडिंग झोन आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघितलं होतं. मार्केटने काय केलं, गॅप डाऊन ओपनिंग दाखवली. बुलिश मोमेंटममध्ये गॅप डाऊन ओपनिंग. ओके, मार्केट सस्टेन झालं का, एक कॅन्डल तयार करून मार्केटने एक इनसाइड कॅन्डल तयार केली आणि त्याच्यानंतर परत कॅन्डल हाय ब्रेक केला. बेसिकली जर बघितलं तर इकडे एक इनसाइड कॅन्डल सेटअप बघायला मिळाला. एक्सपायरी असल्यामुळे जे प्रीमियम होते ते खूप हायली व्हॉलेटाईल होते. ओके, सो ती पण गोष्ट आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने एक अपट्रेंड दाखवला. रेंज ब्रेक केली नाही, इंट्राडे लो ब्रेक केला नाही, मार्केटने तिकडनं एक अपट्रेंड दाखवला. आपण कालचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर आपण तिकडे बघितलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन होत असेल तर काहीसं कन्फ्युजन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. कारण की मार्केट काय होतं, इकडे रेजिस्टन्स होता आणि इकडे सपोर्ट होता. याच्यामध्ये जर थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन, तर या लेवलवरती आलं बघा, मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवला, परंतु हा जो रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सवरती मार्केटनी बऱ्यापैकी कन्सोलिडेशन दाखवलं. म्हणजे जो ओव्हरऑल नो ट्रेडिंग झोन जो होता ना, त्याच्यामध्ये मार्केटने बऱ्यापैकी टाइम स्पेंड केलेला आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल तर मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलाच आहे, परंतु ज्यावेळेस मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर इकडे काहीशी इनसाइड कॅन्डल हे सेटअप
माहिती असेल त्यांना थोडंसं ट्रॅक करायला सोपं गेलं असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर बघा लेवल बघितली तर लेवल पण ब्रेक केली 23,000ची. आता 23,000वरती हेवी कॉल रायटिंग होती, परंतु 23,000 बुलिश मोमेंटम स्ट्रॉंग होता लास्टच्या 2 दिवसापासून. तर 23,000च्या हेवी कॉल रायटिंगला ब्रेक करून देखील मार्केटने वरती मोमेंटम दाखवलेला आहे. आता थोडंसं काही मोठ्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला मला दाखवायचं. ह्या सगळ्या अगोदर लेवल रिमूव्ह करतोय मी. ही लेवल तर तुम्हाला पाठच झाली असेल, जी डेली टाइम फ्रेमवरती आपण बघितली होती ही लेवल अशा पद्धतीने. कारण की ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे डिस्कस केलेलं आहे. इकडनं बाईंग, इकडनं बाईंग, इकडनं बाईंग. त्याच्यामध्ये आपण वेळ घालवायचा नाही आता. ओके, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता इकडनं तर काय बघायला मिळते की बाबा मार्केटनी हा जो डबल बॉटम तयार केला होता या लेवलवरती, इकडनं मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवला. परंतु स्ट्रेंथ कशी ओळखायची ते समजून घ्या. मार्केटनी या लेवलवरनं स्ट्रेंथ बघा, खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम होता. पुलबॅक बघायला मिळाला नाही त्या दिवशी. इकडे जर बघितलं तर एक राउंडिंग बॉटम तयार केला, ही देखील लेवल आपण बघितली होती. इकडनं देखील स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. याची पण क्लोजिंग इंट्राडे हायला होती, याची पण क्लोजिंग इंट्राडे हायला होती. आज जर बघितलं तर मार्केटची ओपनिंग ही नेगेटिव्ह होती. 2 दिवस इंट्राडे हाय, 2 दिवस इंट्राडे हाय, परंतु आज जर बघितलं तर गॅप डाऊन ओपन होता. म्हणजे मार्केटची ओपनिंग का होती, निगेटिव्ह होती. निगेटिव्ह ओपनिंगमध्ये देखील मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलाय. म्हणजे स्ट्रेंथ आपल्याला इकडे बघायला मिळते. पण 3 दिवसात स्ट्रेंथ जर बघितलं तर इकडचा थोडा स्पीड जर बघितलं तर फास्ट होता, याच्यापेक्षा हा थोडासा कमी होता आणि याच्यापेक्षा हा थोडासा कमी होता. इकडे छोटे पुलबॅक बघायला मिळेल, इकडे पण छोटे पुलबॅक बघायला मिळेल. आणि इकडे जर बघितलं तर आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. या लेवलपासून जर तुम्ही मार्क केली अशी तर एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. दिसते का तुम्हाला? ट्रेंड लाईन दिसायला पाहिजे. ओके, इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आपल्याला इकडनं बघायला मिळते. इकडनं सुरुवात झाली, या लेवलवरती सपोर्ट घेतला छोटा, त्याच्यानंतर या लेवलची सपोर्ट, त्याच्यानंतर या लेवलची सपोर्ट, आता या लेवलची. आता जे हा स्पेस जर बघितलं तुम्ही तर हा कमी कमी होत चाललाय. जो मोमेंटम होता तो अप ट्रेंडमध्ये होता, परंतु काय इकडे जर बघितलं तर मार्केट जी ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईन फॉलो करत चालला ना, तर ट्रेंड लाईनच्या आसपास मार्केट फिरताना दिसते. इकडे जर बघितलं तर ट्रेंड लाईनच्या खूप बाहेर होतं. इकडे जर बघितलं तर आजची जी लेवल होती ही ट्रेंड लाईनच्या आसपास आहे. म्हणजे कुठे ना कुठे इकडे जो पॉवर होता बुलिश साईडचा तो थोडासा स्ट्रॉंग होता, इकडे थोडासा आपल्याला पॉवर थोडासा कमी होताना दिसतोय. तर ही ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळत आहे. आता आजची जर क्लोजिंग बघितली तर 23,123 आहे. ओके, या लेवलच्या. आणि इकडे जर बघितलं तर 23,000 एक मल्टिपल रेजिस्टन्स लेवल होती आणि तो रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केटने वरती क्लोजिंग दिली. 23,000च्या बऱ्यापैकी वरती क्लोजिंग आहे. परंतु टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला काय लेवल बघायला मिळते? 23,000ची लेवल बघायला मिळते इकडे. ओके, आता इथेच जर बघितलं आपण तर मल्टिपल रेजिस्टन्स, इकडे काल पण इकडे क्लोजिंग होती, आज पण या लेवलवरती रिजेक्शन घेतलं होतं, ब्रेकआउट करून पुल बॅक त्या लेवलवरती घेतला. म्हणजे 23,000 एक आपल्याला इकडे टेक्निकली लेवल सपोर्टची बघायला मिळते. आणि रेजिस्टन्स काय आहे? आजचा इंट्राडे हाय 23,150. या लेवलने पण आपण रिजेक्शन घेतलं होतं या लेवलच्या आसपास. मार्केटने एक बॉटम पासून एक हेल्दी पुलबॅक या लेवलवरती, परत या लेवलती एक हेल्दी पुलबॅक आणि त्याच्यानंतर मोमेंटम. तर काहीशी अप ट्रेंडचा मोमेंटम मार्केटने दाखवलाय. आता आपल्याला 23,000चा सपोर्ट बघायला मिळतोय. रेजिस्टन्स जर बघितला तर 23,150च्या आसपास बघायला मिळतोय. या लेवल आपण मार्क केलेल्या आहेत. ओके, आणि इकडे आपण लेवल मार्क केली. काय लेवल आहे? नो ट्रेडिंग झोनची 23,000, 23,150. साधारण जर बघितलं तर 150 पॉईंटची आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. ओके, आता रिस्क टू रिवॉर्ड रेशो याचा जर विचार केला तर मार्केट कंटिन्युअसली 3 दिवस अप ट्रेंडमध्ये आहे. मार्केटनी ओव्हरऑल जर बघितलं तर आता इकडे तर गॅप डाऊनच ओपन झालं होतं. इकडे ओपनिंगमध्ये थोडासा सेलिंग प्रेशर दाखवला होता, परंतु पूर्ण दिवस जर बघितलं तर मार्केटची क्लोजिंग इंट्राडे हायला आहे. 3 दिवस लगातार मोमेंटम दिल्यानंतर मार्केट थोडंसं इकडे आपल्याला थकल्यासारखं वाटते. इतकं पण नाहीये, परंतु इकडे जर बघितलं तर ह्या ज्या लेवल होत्या ह्या लेवल एक स्ट्रॉंग सपोर्टच्या लेवल होत्या बघा, आणि त्या लेवलच्या आसपास आलेले आहे. तर आत्ता असं नाही की इकडे ट्रेंड लाईन दिसतीये आणि मार्केटने 3 दिवस लगातार मोमेंटम दिलाय बुलिश साईड, म्हणजे मार्केट डाऊन साईडला अग्रेसिव्ह येताना दिसू शकतं. नाही, आपल्याला मार्केटचा न्यूट्रल विचार करायचा आहे.
न्यूट्रल विचार काय आहे की मार्केटचा ट्रेंड आता आपल्याला अप ट्रेंडमध्ये जाताना दिसतोय. आणि तुमचं जर लक्षात असेल तर मी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती काही दिवसापूर्वी तुम्हाला हा देखील एक चॅनल दाखवला होता असं. ओके, तर त्या चॅनलचा एक ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटनी, आणि चॅनलचा ब्रेकआउट देऊन मार्केट सस्टेन झालेला आहे. क्लोजिंग इंट्राडे हायलाय म्हणजे काय, मार्केट त्या लेवलवरती सस्टेन झालेला आहे आजच्या दिवशी तरी. ओके, आणि हे सगळे मी प्रायजेक्शन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक दिवसाची प्रायजेक्शन डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता यातनं काही लोक शिकतात आहे, काही लोक अभ्यास करतात आहे, परंतु बघा प्रत्येकाची एक शिकण्याची कला असते. कोणाला खूप जास्त पटकन समजतं, कोणाला उशीर लागतो. ओके, आणि जे नवीन असेल त्यांना थोड्याफार गोष्टी थोड्याशा बोरिंग वाटू शकतात आहे, कारण की थोडा टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यामुळे बोरिंग वाटू शकतो. परंतु तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत, कारण की तुम्ही जर दुसऱ्यांवर डिपेंड असाल तर त्यामध्ये आपण व्यवस्थित कामही करू शकत नाही आणि लांबपर्यंत त्या सेक्टरमध्ये टिकू शकत नाहीये. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्हाला जिथं शिकायला मिळते तिथं शिकण्याचा प्रयत्न करा. ओके, तर एक आपल्याला रेंज बघायला मिळते. काय रेंज आहे? 23,000ची आणि 23,152ची. ओके, आता इकडे जर बघितलं तर हा प्रायजेक्शन आपण समजून घेतला होता. वरती गेला हा पण प्रायजेक्शन समजून घेतला होता. बघा प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या पण स्ट्रक्चर बनते त्याचं प्रायजेक्शन शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ओव्हरऑल मार्केटचा अभ्यास कसा करायला पाहिजे, ओव्हरऑल आपण चार्ट रिडिंग कसं करायला पाहिजे, मार्केटमध्ये सेटअप कशा पद्धतीने बनतात, ते कुठला सेटअप बनल्यानंतर कशा पद्धतीने ब्रेकआउट येऊ शकतो, त्याचसोबत डिमांड सप्लाय झोन काय असतो, आणि सपोर्ट रेजिस्टन्स प्रत्येकाने नाव ऐकलं असणार आहे. जे मार्केटमध्ये काम करतो आणि प्रत्येकाने नाव ऐकलं असं, परंतु त्याचा उपयोग काय असतो, सपोर्ट रेजिस्टन्स बनताना त्याचा कशा पद्धतीने तो बघायला पाहिजे. ओके, आणि सपोर्ट रेजिस्टन्स बनताना किंवा कुठलीही प्रायजेक्शन तयार होताना कुठले सेटअप बनतात ते. बरं, ते सेटअप बनणं देखील भरपूर लोकांना माहीत आहे, परंतु प्रत्येक सेटअप कशा पद्धतीने बनू शकतो, त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, आणि इतक्या सगळ्या गोष्टी शिकूनही त्याचसोबत आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट येतं आहे का, आपल्याला पोझिशन सायझिंग माहिती आहे का, आपल्याला स्ट्राईक प्राईस सिलेक्शन माहिती आहे का. ओके, ट्रेड मॅनेजमेंट सोबत आपल्याला पोझिशन सायझिंग कसं मिक्स करता आलं पाहिजे हे येतं आहे का. ओके, रिस्क टू रिवॉर्ड रेशो फॅक्टर आपल्याला समजून घेता येतोय का. बाबा एखाद्या साईडला रिस्क जास्त आहे तर तिकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता आलं पाहिजे. आणि ओव्हरऑल आपली सायकोलॉजी मार्केटबद्दल कशी आहे, आपल्याला भरपूर गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सायकोलॉजी वीक आहे. ती सायकोलॉजी कशी स्ट्रॉंग करता येऊ शकते, सायकोलॉजी स्ट्रॉंग करताना त्याच्याबरोबर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन आणि पोझिशन सायझिंगचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का. ह्या सगळ्या गोष्टी सुटसुटीत करून मी तुम्हाला प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहे. आता काही लोक बघत आहेत व्हिडिओ, काही लोकांनी जॉईन केलेला आहे कोर्स, काही लोक बघत आहेत, शिकत आहेत, काही लोकांचा कंप्लीट देखील झाला आहे, रिपीट देखील बघत असतील. परंतु ज्याला शिकायची इच्छा आहे ते जॉईन करू शकता, आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी शिकत आहेत किंवा कंप्लीट केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स देखील सांगू शकता कमेंटमध्ये. खूप लोक मला कमेंटमध्ये एक्सपिरियन्स सांगतातच आहे. आज देखील खूप लोकांचे मेसेज आले होते की सर चांगल्या पद्धतीने सेटअप तयार झाला होता, कॉन्फिडन्स वाढतोय, काहीतरी नवीन शिकायला मिळते, फक्त आत्तापर्यंत या गोष्टी ऐकून होतो, काही काही गोष्टी आम्ही समजून घेत होतो, परंतु कशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे हे बऱ्यापैकी तिकडे मी सुटसुटीत प्रमाणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. जर खरंच शिकायची इच्छा आहे तरच जॉईन करा. टाइमपास म्हणून करायचं असेल तर मग नाही केलं तरी चालेल, कारण की मग काय उपयोग आहे नाही. ओके, सो समजून घ्या गोष्टी. चला प्रायजेक्शन थोडी समजून घ्या इकडे. बघा उद्याचा बुधवार आहे, थोडंसं मार्केट आपल्याला स्लो राहताना दिसू शकतं. लेवल काय बनतं तिकडे आपण बघितलं. आता सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. साधारण जर बघितलं तर ही एक स्विंग तयार झाला होता, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग, आणि आजचा ऑलमोस्ट इंट्राडे लो. तर या काही छोट्या छोट्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ट्रेंड लाईन तर तुम्हाला समजली, तिकडे एक ट्रेंड लाईन आहे अशा पद्धतीने. परत एकदा लावून दाखवतो.
अशा पद्धतीने ही जर लेवल काय ब्रेक होत असेल तर स्विंग ब्रेक झाल्यानंतर काहीसा सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग इकडे प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते की बाबा या लेवलवरती मार्केटने सपोर्ट घेतला होता. ही आजचा इंट्राडे हाय आहे. ओके, आता इंट्राडे हाय इकडं ब्रेक होताना मार्केटने डाऊन साईडला ब्रेक करून खूप वेळा स्ट्रगल करून मग लेवल ब्रेक केली. ऑलमोस्ट इकडे जर बघितलं तर सेकंड हाफमध्ये लेवल ब्रेक झाले. आता मार्केट जर खाली येऊन या लेवलवरती एक सपोर्ट आहे 23,000चे सपोर्ट लेवल, टेक्निकल सपोर्ट लेवल बनते, एक राऊंड लेवल बनते. याच्यावरती एक टप्पा खाऊन जर मार्केट काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन बनत असेल, काहीशी अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळत असेल, डाऊन साईडला जर लेवल ब्रेक करत असेल तर लगातार 3 दिवस मार्केटने बुलिश मोमेंटम दिलाय. इकडे निगेटिव्ह पॅटर्न जर तयार होत असेल तर मार्केट काहीसे इकडे आपल्याला एक हेल्दी पुलबॅक देखील दाखवू शकतो. मग काय आहे तो पुलबॅकचा सपोर्ट? 22,900 फर्स्ट लेवल, 22,838 सेकंड लेवल आणि 22,762 थर्ड लेवल. तर या काही डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला बघितलं तर आजचा इंट्राडे हाय आहे 23,150 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते. आता काय आहे की ग्लोबल फॅक्टरमध्ये न्यूज येतात ते जातात, ते येतात ते जातात, ते मार्केटनी त्या न्यूज ऑब्झर्व केलेल्या आहेत. ते असतं ना की आपण एखाद्या व्यक्तीला घाबरत असतो, समजा एखादे सर आहेत ते खूप कडक आहेत, परंतु 2-4 वेळेस त्यांच्याबरोबर बोलणं वगैरे झालं, ह्या त्या गोष्टी झाल्या, ते हळूहळू ती भीती कमी होते. तसं पद्धतीने काही रिॲक्ट झाले मार्केटला. आता तिकडे तात्या काय बोलतं ते मार्केट इतकं काही सिरियसली घेताना आपल्याला दिसतंय का? आत्ता तर आपल्याला बुलिश दिसते, काही गोष्टी घडामोडी पॉझिटिव्ह देखील होत असतील. ओके, तर ह्या गोष्टी आता याच्यामध्ये खूप लोकांना काय असतं की खूप लोक कमेंट करत असतात की सर तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस बरोबर न्यूज देखील सांगत जावा. परंतु काय आहे की एकाच व्हिडिओमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण की आधीच व्हिडिओ आपला इतका मोठा होत असतो आणि काय होतं की टेक्निकल ॲनालिसिस हा बेस आहे मार्केटचा, तर त्याच्यावरती जितका जास्त वेळ मला देता येईल तितकं मी द्यायचा प्रयत्न करत असतो. परंतु तुम्हाला न्यूजसाठी देखील मी हा एक चॅनल तुम्हाला सजेस्ट केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने सर न्यूज देतात इकडे. ओके, पॉइंटेड चर्चा कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं होतं. आज पण सरांनी सकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड केला होता. दररोज सकाळी 7 वाजता सर व्हिडिओ अपलोड करतात, किरण कदम सर, आणि भरपूर न्यूज म्हणजे बऱ्यापैकी न्यूज तिकडे कव्हर करतात ते. त्यामुळे तुम्हाला जर न्यूज बघायचं असेल, एक छोटे छोटे व्हिडिओ आहेत न्यूजचे, डेली अपलोड करतात ते, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर पाहू शकता आणि भरपूर काही त्यातनं शिकू शकता. बघा आज पण व्हिडिओ अपलोड केला होता, साधारण जर बघितलं तर आता 812 सबस्क्रायबर आहे आणि जर इंटरेस्टेड असाल तुम्ही तर सबस्क्राईब करू शकता. आणि बऱ्यापैकी चांगल्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत आणि स्पेशली मराठीमध्ये आपल्या लोकांसाठी आहे, तर नक्की आवर्जून जाऊन बघू शकता. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, पॉइंटेड चर्चा म्हणून. मी पिन कमेंटमध्ये लिंक देऊन ठेवेन, इंटरेस्टेड असाल तर जाऊन किंवा सर्च करून देखील बघू शकता. ओके, थोड्याशा ग्लोबल न्यूज तुमच्या पण नजरेखालून जातील. आता रेजिस्टन्स जर बघितलं तर इकडे छोटासा गॅप पेंडिंग आहे. इकडे जर बघितलं तर इकडे थोडेसे क्लोजिंग होती, परंतु राऊंड लेवलवरती इकडे जर बघितलं 23,210 ही एक लेवल बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक गॅप आपल्याला बघायला मिळते आणि ही एक छोटी लेवल आहे. तर बुलिश साईडला थोडंशा लेवल जर बघितलं तर थर्ड लेवल थोडीशी छोटी आहे. ओके, ऑलरेडी एक बुलिश मोमेंटम झालेला आहे, ऑलरेडी एक स्पाइक मारलेला आहे इकडे चार्टवरती. त्यामुळे बुलिश साईडला जाताना काही स्ट्रक्चर बनवू द्या, काही कन्सोलिडेशनचं किंवा हेच काही यू पॅटर्न, सपोर्ट न ब्रेक करता किंवा कन्सोलिडेशन, किंवा असं होऊ शकतं की ही जी रेंज आहे थोडीशी 150 पॉईंटची मोठी रेंज आहे. मार्केट जर स्लो राहिलं तर पूर्ण ह्या रेंजमध्येच आपल्याला कन्सोलिडेशन करताना देखील दिसू शकतं. परंतु जर फिरून म्हणजे काय, एक पुल बॅक घेऊन जर मार्केट वरती येते, या रेजिस्टन्स लेवलवरती छोटे मोठे रेजिस्टन्स घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम पण बघायला मिळू शकतो. परंतु ह्या बुलिश मोमेंटममध्ये थोडंसं रिस्क फॅक्टर, रिस्क टू रेशो पण थोडासा लो आहे आणि रिस्क फॅक्टर काय आहे, थोडासा हाय आहे. त्यामुळे तिकडे आपल्याला आपली पोझिशन सायझिंग काय बनते याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, मग फर्स्ट लेवल काय बनते, 23,200च्या आसपास फर्स्ट लेवल बनते, 23,270 सेकंड लेवल आणि 23,300 थर्ड लेवल. या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर ते रेजिस्टन्स लेवलवरती गॅप अप होतं, कारण की बऱ्यापैकी बॉटम पासून जर बघितलं तर जवळजवळ
300 पॉईंटचे मोमेंटम निफ्टीने आज देखील दिलेले आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग काहीसा गॅप फिलिंग मोमेंटम आपल्याला ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकते. मग इनसाइड कॅन्डल काय बनते, रेंज काय बनते, ह्या थोडंसं प्रायजेक्शन जे बनते, ते स्ट्रक्चर जे बनते ते तुम्हाला रीड करणं आलं पाहिजे. बेसिकली प्रायजेक्शन तुम्हाला समजली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काहीसा डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि नेगेटिव्ह जर ओपन होत असेल तर मार्केटने या लेवलवरती खूप जास्त कन्सोलिडेशन केले. नेगेटिव्ह नंतर परत आजच्यासारखी रिकव्हरी येणं थोडंसं कठीण आहे. थोडंसं मार्केट कन्सोलिडेशनमध्येच आपल्याला जाताना दिसू शकतं. ही जी रिकव्हरी आहे आज एक्सपायरी पण होती आणि काहीसा बुलिश मोमेंटम होता, त्याचा फॉलो थ्रू आपल्याला वरती बघायला मिळाला. आणि इकडे जर बघितलं, उद्या जर गॅप डाऊन होत असेल किंवा छोटं मोठं गॅप डाऊन जर झालं तर मार्केट काहीच रेंजमध्ये जाताना दिसू शकतं. आणि ज्यावेळेस मार्केट रेंजमध्ये जातं त्या दिवशी मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर मोठा असतो. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या व्यवस्थित लेवल समजले असतील. तळमळीने सांगतो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. कालचा हाय जर होता, बघितलं तुम्ही इकडे, तर कालचा हाय आज बँक निफ्टीने ब्रेक केलेला नाही. म्हणजे काय बघायला मिळते की बाबा काल बुलिश मोमेंटम, आज परवा दिवशी बुलिश मोमेंटम, इंट्राडे हायला क्लोजिंग. काल बुलिश मोमेंटम, इंट्राडे हायला क्लोजिंग. आज जर बघितलं तर गॅप डाऊन, बुलिश मोमेंटम, परंतु इंट्राडे हायला जरी क्लोजिंग असलं तरी कालचा हाय ब्रेक केलाय का? नाही केलेला. टेक्निकली इकडे 107 पॉईंट पॉझिटिव्ह दिसते, परंतु काल ज्या हायवरती गेलो होतो त्याच हायच्या आसपास इकडे आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळते. म्हणजे काहीसा जो बुलिश मोमेंटम आहे तो थोडासा थांबलेला दिसतोय. आणि इकडे जर बघितलं तर एक डबल टॉपची प्रायजेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळते 52,700 वरती. आता अपसाईडचे लेवल बघा, जसं तर तसंच आहेत, कारण की मार्केटने अपसाईड मोमेंटम केलेला नाही. आणि इकडे ऑलरेडी या पद्धतीने एक प्रायजेक्शन बनलेलं आहे. म्हणजे एक बुलिश मोमेंटम नंतर ही एक हेल्दी प्रायजेक्शन इकडे पुलबॅक घेतल्याने मार्केट यावलं. आता इकडे जर छोटासा पुलबॅक घेऊन आणि 52,200ची लेवल न ब्रेक करता मार्केट जर वरती जाऊन परत जर इंट्राडेचा हाय ब्रेक करत असेल आजचा, म्हणजे साधारण 22,700ची लेवल, तर परत आपल्याला या लेवल बघायला मिळू शकतं. परत म्हणजे ज्या कालच्या होत्या त्याच लेवल आहेत. 53,000ची लेवल आहे रेजिस्टन्स. त्याच्यानंतर जर बघितलं तर 53,245 आणि 53,600ची लेवल. ओके, तर या काही लेवल आहेत. इकडे काय बघायला मिळते, मार्केटने कालचा हाय ब्रेक केला, म्हणजे काय, मार्केटमध्ये इकडे आज जरी बुलिश मोमेंटम निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जरी बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम होता, बँक निफ्टीने कालचा इंट्राडे हाय ब्रेक केला नाही. म्हणजे जो कुठे ना कुठे बुलिश मोमेंटम होता त्याला कुठे ना कुठे स्टॉप थोडासा लागलेला आहे, थोडासा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोय. ओके, मग आता नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर नेगेटिव्ह साईडला काय, इकडे कन्सोलिडेशन आहे, पण तिकडे ट्रेंड लाईन आहे. 52,300ची एक, 52,200ची एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो. इकडनं येऊन जर लेवल टप्पा होणार, आता हा जो रेजिस्टन्स आहे हा डायरेक्ट ब्रेक होणं थोडंसं कठीण आहे, कारण की या लेवलती मार्केटने खूप जास्त कन्सोलिडेशन केले. ऑलमोस्ट हाफ डे प्लस इकडे कन्सोलिडेशन केले. त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस नेगेटिव्ह येईल त्यावेळेस ह्या लेवलवरती एक सपोर्ट आहे. या सपोर्टवरती मार्केटने टप्पा खाऊन जर सेकंड अटेम्प्टमध्ये जर 52,200चा जो सपोर्ट आहे, 52,200चा जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर बनते ते काहीसं निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके, डबल टॉप तर आहे, पुल बॅक घेतलं, सपोर्टवरती निगेटिव्ह झाला. त्याच्यानंतर लेवल 51,820, 51,500 आणि 51,200 या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. 1, 2, 3 या 3 लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतात, सपोर्ट बघायला मिळू शकतो या 3 लेवलवरती. हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट, ते या काही लेवल बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 52,700 आणि 52,200. ओके, लेवल टू लेवल मार्केट होतं, त्यामुळे लेवल जर बघितलं तर तसेच आहेत. गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं पॉझिटिव्ह ओपनिंग होती. मग इकडे डबल टॉप जो झाला होता रेजिस्टन्सवरती त्या लेवलपर्यंत मार्केट थोडंसं गॅप फिलिंग करू शकतो. आणि या लेवलवरती थोडं कन्सोलिडेशन करून जर काहीशी बेरिश प्रायजेक्शन झालं तर इकडनं पण आपल्याला एक बेरिश फ्लॅग ऑन पोल बघायला मिळू शकतो. मग ही जी ट्रेंड लाईन आहे ही आपल्याला कंटिन्युअसली होताना दिसून इकडनं येऊन थोडंसं इकडे कन्सोलिडेशन करून ही ट्रेंड लाईन इकडनं ब्रेक करताना दिसू शकते. मग ही जी प्रायजेक्शन आहे ही इकडनं काहीशी आपल्याला हा जो 52,700 जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट ब्रेक करून मार्केट आपल्याला खाली येताना दिसू शकतं. मग 52,200 देखील एक सपोर्ट लेवल आपल्याला बघायला
मिळू शकते. त्यामुळे गॅप अप नंतर थोडंसं मार्केट निगेटिव्ह होताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन झालं तर मग थोडंसं मार्केट कन्सोलिडेशनमध्ये हे जे कन्सोलिडेशन आहे ते परत आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. ओके, आय होप बँक निफ्टीचे देखील लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. सेन्सेक्स निफ्टीप्रमाणेच सेन्सेक्समध्ये देखील इनसाइड कॅनलचा मोमेंटम, लेवल ब्रेक, त्याच्यानंतर अपसाइड मोमेंटम. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीप्रमाणेच देखील इकडे देखील एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. सगळे लेवल रिमूव्ह करतोय आणि याच्यामध्ये बघा लास्ट टाइम या लेवलवरनं ब्रेकआउट, स्ट्रॉंग ब्रेकआउट होता, बुलिश झालं होतं, या लेवलपासून निगेटिव्ह मोमेंटम आला होता. तर त्या लेवलच्या आसपास इकडे आपल्याला म्हणजे 74,800ची जी लेवल आहे त्या लेवलच्या आसपास आपल्याला सेन्सेक्स येताना दिसतोय. आता हा एक ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितलं तर ही बुलिश आहे, परंतु या लेवलवरनं लास्ट टाइम एक ट्रेंड निगेटिव्ह झाला होता. त्यामुळे या लेवलवरती थोडंसं आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळणार आहे. आणि कंटिन्युअसली जर बघितलं तर कंटिन्युअस अपट्रेंडमध्ये आहे. तर अपट्रेंडमध्ये कंटिन्युअस बघितल्यानंतर मार्केटला थोडंसं इकडे दम खायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर मार्केट ब्रेकआउट करत असेल तर मग परत आपल्याला एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. आणि याची जी एक्सपायरी आहे ती परवा दिवशी आहे, म्हणजे गुरुवारी. तर उद्या काय प्राइस ॲक्शन बनते ते थोडंसं बघणं गरजेचं असणार आहे. ओके, त्याच्या लेवल समजून घेऊया. इंट्राडे हाय याच्यात जर बघितलं तर इकडे 74,400 हा एक सपोर्ट बनतो. याचा सपोर्ट थोडासा वरच्या लेवलला आहे. याचा म्हणजे सेन्सेक्सचा सपोर्ट. ओके, एक अप ट्रेंड आहे कंटिन्यू 3 दिवसाचा. या दिवसामध्ये जर बघितलं तर पुलबॅक करत लेवल अप ट्रेंडमध्येच आहे. क्लोजिंग इंट्राडे हायला आहे, ह्याची क्लोजिंग पॉझिटिव्ह आहे. निफ्टी सेन्सेक्सची क्लोजिंग बँक निफ्टीच्या कम्पेअरला पॉझिटिव्ह आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर जर आता ही थोडीशी लेवल आपण जवळ ठेवली 74,200ची, बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल तर ही लेवल तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर थोडासा स्पेस अजून पाहिजे असेल तर मग 74,200 लेवल देखील आहे इकडे. ओके, हा एक सपोर्ट आहे, याचा देखील विचार करू शकता. ओके, मग इकडे जर काहीसं डबल टॉप वगैरे झाला किंवा लेवल जर ब्रेक झाली इकडनं तर मग काहीसं निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 74,200, 73,900, 73,663 आणि 73,418 ह्या काही लेवल निगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. आता आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक नाही झाला सेन्सेक्सला आणि लेवल न ब्रेक करत थोडंसं खाली निगेटिव्ह प्रायजेक्शन झाली तर याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा निगेटिव्ह साईडला जास्त व्यवस्थित पद्धतीने बनताना दिसत आहे. आता इकडे आपल्याला एक क्वेश्चन पडू शकतो की 3 दिवस मार्केट लगातार बुलिश आहे तर मग रिस्क टू रिवॉर्ड रेशो निगेटिव्ह का? कारण की तिकडे जर बघितलं तर मार्केटची इंट्राडे हायला क्लोजिंग, इंट्राडे हायला क्लोजिंग, इंट्राडे हायला क्लोजिंग, परंतु या लेवलवरती मार्केटने लास्ट टाइम एक सप्लाय झोन क्रिएट केला होता आणि एक हेल्दी पुलबॅकची गरज असते. मार्केट अशा पद्धतीत चालतं जरी हायर आहे. तर हे जे पुलबॅक येतात आहे ना, हे पुलबॅक नेगेटिव्ह साईडला येताना दिसतात आहे. बघा, हे पुलबॅक इथे पण आलाय, हा पुलबॅक इथे पण आलाय. तर या लेवलच्या नंतर पुलबॅक पेंडिंग आहे आणि तो पुलबॅक जर आपल्याला इकडनं बघायला मिळालं तर काहीसा पुलबॅक आपल्याला या लेवलपर्यंत बघायला मिळू शकतो. म्हणजे मार्केट जर हाय जरी करत असेल तरी पण इंट्राडेमध्ये हे पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, हे पुलबॅक आपल्याला बघायला मिळतात. तर याच पुलबॅकचं इकडे मी तुम्हाला डिस्कशन सांगत आहे. ओके, तर हा एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर मग काय प्रायजेक्शन बनते ते पुढे बघूया आपण. ओके, तर काय लेवल बनतात ते समजून घ्या. जी नो ट्रेडिंग रेंज थोडीशी छोटी आहे, 74,683 आणि 74,400. बघा, आता हे आपण आत्ता बघितलं अशी प्रायजेक्शन. कोणी लोक फक्त निफ्टीचेच लेवल बघून गेलं असेल तर या गोष्टी समजून येत नाही त्यांना. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा, इकडे जर बघितलं ना तर या लेवलपासून लास्ट टाइम नेगेटिव्ह गॅप डाऊन ओपन झाला होता. ही जी कॅन्डल आहे बघा, किती स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल होती आणि तिकडनं सरळ मोमेंटम नेगेटिव्ह झाला होता एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम नंतर. परंतु आता काय की इकडे बघा, एक 2 कॅन्डल बॅक टू बॅक बुलिश होत्या, कुठल्या लेवलवर नाही या लेवलवर. मग इकडे एक हेल्दी पुल बॅक करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग या परत अशा पद्धतीच्या काही कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकतात. मग परत हा जे 75,750 या लेवल बघायला मिळू शकतात. परंतु आता इकडे बघा, ऑलरेडी एक मोमेंटम पुल बॅक,
एक मोमेंटम पुलबॅक, एक मोमेंटम. आता ऑटोमॅटिकली एक पुलबॅक टेक्निकली बघायला पाहिजे आपल्याला, इकडे मार्केटने दाखवलं पाहिजे. भले मोठी सेलिंग नाही, पण छोटा पुलबॅक मध्ये जरी दिवस घालवला आणि त्याच्यानंतर फ्रेश इंट्राडे हाय ब्रेक करून जर ब्रेकआउट झाला तर अशा पद्धतीची मोठी कॅन्डल देखील आपल्याला बॅक टू बॅक बघायला मिळू शकते. ओके, मग एक पुलबॅक तिकडे पाहिजे. आता हे आपण ज्यावेळेस असा पॅटर्न काढतो ना, त्यावेळेस तो दिसताना वेगळा दिसतो, परंतु इकडे बघताना काय बघायला मिळते बघा, इकडे इकडे असा, इकडे असा, इकडे हा इथपर्यंत आलेला आहे, इकडून इथपर्यंत. मग हा जो पॅटर्न आहे तो असा बनलेला आहे, समजतंय. मग आता या लेवलवरती आहे ते एक हेल्दी पुलबॅक, कारण की या लेवलवरती रेजिस्टन्स पण आहे. हेल्दी पुलबॅक नंतर मग ते जो धनुष्यबाण असतो ना, आपण असं धनुष्यबाण जर काढला तर हे जितकं तुम्ही लांब खेचणार आहे, हे जे आहे हे धनुष्यबाणाची जी दोरी आहे ती जितकी तुम्ही लांब खेचणार, ओके, थोडक्यात अशी, तितका तो धनुष्यबाण जोरात जाणार आहे. मग आता इकडे जर बघितलं तर इकडे पुलबॅक घेऊन इकडे धनुष्यबाणाची बाण खेचला खाली झोप, खेचला खाली झोप. ओके, मग आता इकडे आहे तो थोडासा लूज झालेला आहे, तर थोडक्यात पुलबॅक घेऊन मार्केट परत आपल्याला एक मोठा बाउन्स दाखवू शकतो. मग उद्याच्या दिवशी मार्केट थोडंसं पुलबॅक घेताना दिसू शकतं, एवढंच थोडंसं लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघा, जेव्हा ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचे असतात, पण काय प्रत्येक इंडेक्समध्ये वेगवेगळे कन्सेप्ट तयार होत असतात, लोक त्याच्या आधीच व्हिडिओ सोडून पळून जातात. ही एक स्ट्रॉंग लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितली तर खूप मोठ्या लेवल नाहीत बुलिश साईडला. ओके, पुलबॅक नंतर जर लेवल ब्रेक होत असेल, इंट्राडे हाय पुलबॅक नंतर डायरेक्ट ब्रेक होत असेल तर इकडे रिस्क फॅक्टर खूप हाय आहे, ब्रेकआउट फेलियरची चान्सेस वाढतात. पुलबॅक नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग रेजिस्टन्स लेवल म्हणजे 74,683 74,400 साधारण जर बघितलं तर 250 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर 74,854 हा रेजिस्टन्स आणि सेकंड रेजिस्टन्स 75,000 राऊंड लेवल. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो, हाय पॉसिबिलिटी वाढते त्याच्यामध्ये. गॅप डाऊन जर ओपन असेल तर मग हा कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. उद्याचा दिवस थोडासा स्लो मार्केट राहताना दिसू शकतं. आफ्टर 3 दिवस मार्केट लगातार हायर पॅटर्न क्रिएट करत चाललंय. ओके, तर थोडंसं मार्केट उद्या पॉज घेताना दिसू शकतं. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील, काही ना काही शिकायला मिळालं असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. आणि जे लोक खरोखर शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत ते प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन करू शकता. आणि कमेंट नक्की करत जावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.